साठी त्या लोकांना दोष दिला पाहिजे असं मी म्हणत नाही. अनेक निरपराध महिलांचं शोषण झालं, त्यासुद्धा या अशाच त्यांनी उभं केलेलं जे वलय होतं त्यामुळेच दुर्दैवानं तो त्यांचा बळी पडला. आता SITमध्ये हे सगळ्या चौकशी समोर येतील. आर्थिक व्यवहाराची जबाबदारी EDने घेतलेलीच आहे आणि या सगळ्या CDRच्या माध्यमातून किंवा जे अंजली दमानी यांनी म्हटलेलं आहे ते सगळ्याच बाबी मला वाटतं चौकशीमध्ये समोर येतीलच ना. याच्यात काय काय आता बरेच पुढाऱ्यांचे नाव येत आहेत. आता अनेक लोक समारंभामध्ये त्यांच्यावर नाव आहेत. काही लोकांचे तर काही लोकांनी त्यांचे पाय धुताना नाव आलेले आहेत. पण याच्यामध्ये शिर्डीमध्ये खास करून त्याने अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी धमकावून जमिनी घेतलेल्या होत्या, बळजबरीने जमिनी हडप केलेल्या होत्या. त्यामुळे आपल्या मतदारसंघाशी संबंध जो आहे त्याचा तो नाही, तो काही शिर्डीमध्ये मर्यादित काय त्यांची तिथं पाहुणे सगळे तिथं होते आणि त्या लोकांची काही ठिकाणी मग आपला माणूस एवढा मोठा होतोय किंवा एवढा आता त्याला देवाचा अवतार झाला आहे वगैरे अशा याच्यामध्ये काही लोकांनी बळी पडलेत. काही लोकांनी त्याच्या संबंधित आर्थिक व्यवहार केले आहेत. आता हे सगळे समोर पुढे यायला लागलेले आहे. आता हे आपल्याला आणि विज्ञान आपण त्याच्यामध्ये दैनंदिन लोकांच्या प्रपंचात काय चाललेलं हे पाहू शकत नाही. आता अशा भानगडी जेव्हा समोर येतात आम्हाला धक्का बसतो की इतका त्यांनी जर भानगडी केल्या असतील. आता इथं आपण म्हणतो टिप ऑफ द आईसबर्ग आहे. अजून काय काय समोर येईल माहीत नाही. त्यामध्ये समता पतसंस्थेचं नाव घेतलं की काका कोयटेंशी संबंधित आहे. यापूर्वी त्या बँकेवरती त्या पतसंस्थेवर अनेक आरोप झाले. आता या प्रकरणात फेक अकाउंट अशोक खराते त्याच पतसंस्थेमध्ये खोललेले होते आणि त्यांचा राजकारणाशी थेट संबंध आहे. असे लोक त्या पतसंस्थेत आहेत आणि त्यामुळे हे सगळं राजकीय लोकांशी संबंधित असं म्हटलं जात आहे. नाही, असं आहे की समता पतसंस्थेचं मी वाचले बातमीच्यामध्ये त्यात आता म्हणून सहकारी विभाग त्याच्यावर संदर्भात कारवाई करील. आता मी आता परवाची माहिती घेतली त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मॅनेजरला बोलवून त्याचेच बाब नोंदवले गेलेले आहेत. इथे अकाउंट ओपन केले, कसे केलेत, मुखत्यारपत्र सगळं ते खरातकडंच होतं. त्यांनीच ते अकाउंट ऑपरेट करायचे. ज्यांच्या अकाउंट ओपन झालेत ते स्वतः म्हणतात आम्हाला माहीतच नाही अकाउंट ओपन झालेले. आता इन्व्हेस्टिगेशन भाग आहे आय थिंक आणि ईडीने आता येऊन चौकशी केली तिथे अकाउंट ऑपरेशन कसे झालेत काय झालेत. कारण 100 कोटीपेक्षा जास्त ड्रॉल झाले कारवाई होईल ना त्यामध्ये. तुमच्यासोबत अनेक वर्ष PS म्हणून राहिलेल्या रामदास खेडकरांचं नाव घेतलंय. रामदास खेडकर माझ्या नव्हता PS कधी. रामदास खेडकर आपण नाशिकलाच बरेच वर्ष होते. इथं प्रांत होते, इथं MIDCला आरो होते आणि ते माजी महसूल मंत्र्यांचे खाजगी सचिव होते. तेव्हा मला वाटतं की ते कोणाचे खाजगी सचिव होते की कोणावर होते हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. आता दुर्दैवानं अंधश्रद्धेमुळं काही लोक खरंच वाहत गेले तर मी त्यांना दोष देत नाही. मी म्हटल्याप्रमाणे आता त्याच्या असंख्य महिला या दुर्दैवाने या प्रकाराला बळी पडल्या मग त्यांचा काय दोष आहे. तर त्यांना फसवण्यात आलं आहे, त्यांना त्यांचा फायदा घेण्यात आला. म्हणजे अशोक खरात याचे आता जेवढे खरात पुराण समोर येते एक धक्कादायक समोर माहिती येते. पण दुर्दैवानं जे लोक त्याच्या या सगळ्या प्रकाराला बळी पडले त्यांच्याबद्दल तर मला पूर्ण सहानुभूती आहे. परंतु याच्यामध्ये एक मुद्दा एकनाथ शिंदे ते सुद्धा त्यांचे भक्त होते. अनेक वेळा त्यांनी सुद्धा त्यांचं दर्शन तिथे घेतलेलं आहे, पूजाविधी केल्या आहेत. अशा वेळेला मुख्यमंत्री पदावरचा एखादा माणूस ज्यावेळेला असं विधी करतो त्यावेळेला सर्वसामान्य लोक ऑटोमॅटिक तिकडे अट्रॅक्ट होतात असं नाही वाटत. नाही, आता सही त्यावेळीसुद्धा आपलेच कार्यकर्ते त्यांना बरी करतात की त्याच्यावर जादू आहे ही काही अद्भुत शक्ती आहे वगैरे वगैरे. आता या सगळ्या शक्तीला लोक आकर्षित होतात. त्यामुळे त्यासाठी त्यांनी जाणं त्या माहीत असूनही जाणं हे अतिशय गंभीर आहे. पण या अज्ञानानं घडलेल्या गोष्टी बऱ्याच आहेत की त्यांच्या या सगळ्या त्यांनी जे लोक सगळे नेमलेले होते बाबाच्या शक्ती किती मोठ्या असे बऱ्याच बाबाच्या एजंट फिरतात गावोगावी. बाबा एवढे महान आहेत, बाबा पाण्यात चालतात, बाबा विस्तवर चालतात, बाबा जेवत नाही, महिना जेवत नाही, अशा अनेक कल्पना आपण ऐकतो ना वेगळ्या भागामध्ये. तर ते दुर्दैव आहे. आता जर माहीत असतं तर हे कोणी गेलं नसतं तिथे. याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की राजकारणी जातात किंवा मोठे लोक जातात त्यावेळेला हे सगळे वोट बँकच्या नावाखाली अनेकदा जात असतात. अनेकदा त्यांचे फॉलोअर्स असतात ते देखील त्या ठिकाणी गर्दी करत असतात. त्याच्यामुळे याच्यातून राजकारणी आता धडा घेतील का या सगळ्या प्रकरणानंतर असं कोणाकडे जाण्यासाठी? 100% हा एवढा गंभीर प्रकार घडलेला आहे. आता इथून पुढे कोणी भविष्य सांगायला जर आलं आणि कोणी काही जर त्या सांगायला लागलं तर मला वाटतं जो भविष्य सांगणार आहे त्याचा अगोदर भविष्य पाहावं लागेल काय आहे त्याचं.
साहेब, यामध्ये एक गंभीर मुद्दा अंजनी दमानी यांनी उपस्थित केलेला आहे. अजितदादांचा जो मृत्यू झाला किंवा त्या अपघाताशी हे संपूर्ण सांगड असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 27 ते 31 जानेवारी दरम्यान समता बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन झालं, कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला, 34 सेकंदामध्ये काही कोटीचा व्यवहार झालेला होता आणि अशा वेळेस स्वतः अशोक खरात ठाण्यामध्ये एका हॉटेलमध्ये बसलेला होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता असं आहे की अंजली दमानीकडे पुष्कळ माहीत असेल तर ते स्वतः माहिती देत आहेत. माझी विनंती एवढीच आहे की इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी ज्या आहेत सध्या काम करत आहे. आता एका बाजूला हा रोज नवीन नवीन प्रकार समोर येत आहेत, नवीन गंभीर स्वरूपाचे त्या ठिकाणी प्रकरण समोर येत आहेत, आरोप होत आहेत. आता SIT नेमलेली आहे, म्हणून त्यांचं काम त्यांनी करू दिलं पाहिजे. टाइम बाउंड करावं फक्त एवढीच अपेक्षा लोकांची आहे. जे त्याच्यामध्ये दोषी असतील आता जो अजितदादा प्रकार आपण सांगताय आता आणखी गंभीर आहे. पण मला वाटतं एकदा इन्क्वायरी, आता मी काय इन्क्वायरी ऑफिसर नाही किंवा जे समोर येईल ते तर आपल्याला त्याला समोर जावंच लागेल. मग कोण दोषी असतील, किती मोठ्या पदावर कोणी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही असं मगाशी म्हणाला की काही लोक जे आहेत ते माहिती असून जात होते आणि काही माहीत नसताना कार्यकर्त्यांच्या. एकनाथ शिंदे नेमके कसे गेले होते, माहीत असून गेले होते की कार्यकर्त्यांच्या घरात काय नेमकं त्यांच्याकडं तुम्ही होता त्यांच्याबरोबर तेव्हा तिकडे? असं आहे की शिर्डीला आल्यानंतर मला म्हटलं आपल्या एका ठिकाणी जाऊन यायचं आहे देवालयामध्ये, आणि ते दीपक केसरकरांचा फार आग्रह होता त्यांना की तुम्ही गेलं पाहिजे म्हणून. आम्ही गेलो सर्वजण. मला वाटतं आता तो सुद्धा एखाद्या भावनेचा प्रश्न असतो, आपण एखाद्यावर भक्ती दाखवतो. अशा अनेक भोंदू बाबांची उदाहरणं समोर यायला लागलेली आता टप्प्याटप्प्याने. अनेक लोकांची फसवणूक त्यामुळे झालेली आहे. त्या काही गोष्टी अज्ञानं होतात. बहुतेक ही सुद्धा एक चूक त्यांची जी घडली ही अज्ञानानं झालेली आहे. याच्यात काही माहीत असतं तर कोणीच गेलं नसतं. सामान्यांवर कारवाई होती त्यांच्यावर व्हायला पाहिजे का? हां, सामान्यांवर कारवाई होती त्यांच्यावर व्हायला कोणावर पाहिजे. कारवाई होणार? एकनाथ शिंदे का बरं कारवाई करायची ते त्यांची? तिथे गेले होते म्हणून. नाही, काय संबंध चौकशी आहे? करताना नाही तिथे गेले काय त्यांची. असं आहे की त्यांच्यावर कारवाई कशा करता करायची माझा प्रश्न आहे. चौकशीमध्ये ज्यांचे नाव आलेत समोर ते येतील त्यांच्या विचार द्यायला तुम्ही का गेले, कसे गेले, तुम्हाला कोणी प्रवृत्त केलं जाण्याचं, तुम्हाला काय असं वाटलं जाण्यामध्ये, ते चौकशीमध्ये येईल सगळं. तुम्ही पण SITचा उल्लेख करताय, त्या SITला सुद्धा बंधनं आहेत. लैंगिक शोषणाचा जेवढे प्रकार आहेत तेवढेच त्यांच्या अखत्यारीत आहे. उर्वरित प्रकार SITकडे नाही. त्यामुळे अतिरिक्त येणारी जी माहिती आहे त्यांचा तपास नेमका कोणी करायचा? गुन्हे अन्वेषण विभाग करतं ना, LCB करतंय, पुणे पोलीस, नाशिक पोलीस करतायत. वेगवेगळ्या स्तरावर आता चौकशी सुरू आहे. आता महत्त्वाचा मुद्दा राहिलेला सांगायचा तो मी याच्यासाठी आलो ते नाशिक पोलीस आयजी जे आहेत त्यांचा स्वतःचा व्हिडिओ देखील आहे. अंजली दमानी यांनी त्यांच्यावर देखील आरोप केलेले आहेत. असं माझं तेच म्हणणं आहे बाबा, चौकशी माझी होऊ शकते. निष्पक्षच चौकशी होणार. आता IG त्या ठिकाणी गेले, अनेक लोक गेलेत ना, अनेक लोकांचे फोटो आहेत, अनेक लोकांचे CDR आहेत. आता मी म्हटल्याप्रमाणे लोकांना असं वाटलं की दैवी शक्ती आहे, आपण जरा त्याचा दैवी शक्ती मिळा, आपण त्यांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून IG गेले त्यावेळी, काळेसाहेब त्या निमित्ताने गेलेत. याचा अर्थ त्यांना जाणीवपूर्वक जर तुम्हाला माहिती आहे की तिथं काही भानगडी होत आहेत, लोकांचं शोषण होतं आहे, तर मग मात्र ते गंभीर स्वरूपाचं होतं. पण असे अनेक प्रकार घडलेत ना, दुर्दैवानं लोक त्या खराताच्या जादूला बळी पडलेत. तुम्ही कधी हात दाखवला त्यांना, कधी राजकीय भविष्य? माझं भविष्य लोक ठरवतात, मी कोण हाते दाखवत नाही आणि हात दाखवून मी अवलक्षण नाही करून घेत नाही. नाशिकचा आणखी एक मुद्दा खूप गाजतो आहे. एका कंपनीमध्ये महिलांचं शोषण करण्यात आलं, तरुणीचं शोषण करण्यात आलं, धर्मांतराचा पण मुद्दा त्याच्यामध्ये पुढे आलेला आहे. रॅकेट असल्याचा संशय प्रामुख्याने व्यक्त केला जातोय आणि असं 4 वर्ष हा सगळा प्रकार सुरू आहे. TCS सारख्या एका मोठ्या बहुउद्देशीय मल्टीनॅशनल कंपनीत त्याच्यामध्ये प्रकार घडतो म्हणजे किती गंभीर आहे. आता त्यांच्या HR इन्व्हॉल्ड आहे का, त्यांचे बाकी खालचे लोक इन्व्हॉल्ड होतेच. 5-6 लोकांना अटकही झालेली आहे. तसं लव जिहाद आहे, लँड जिहाद आहे, आता कॉर्पोरेट जिहाद सुरू झाला आहे. मला वाटतं आता ह्या लोकांना भीती वाटत नाही, तेवढं धाडस ते करू शकतात. मला वाटतं किंवा कायदे कठोर तर केले पाहिजेत, कठोर करून लोकांना भीती वाटली पाहिजे. असं कोणताही गुन्हा करताना इतकी कठोर त्याच्यामध्ये कारवाई होण्याची आवश्यकता आहे. प्रकार अतिशय निंदनीय आहे, गंभीर आहे. मला वाटतं दुर्दैवानं ज्या मुलींना त्यामध्ये फसवण्यात आलं त्यांच्याबद्दल तर आमच्या पूर्ण सहानुभूती आहेत, परंतु जे नराधम आहेत त्यांनी हा कृत्य घडून आणलं आहे त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई झाली पाहिजे. साहेब, त्यामध्ये एक गंभीर प्रकार असा आहे की आता कंपनीने जे दोषी होते
त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित असताना कंपनीज नाशिकमध्ये ते युनिटच बंद केलं. त्यामुळे जवळपास 150 मुलं मुली होते, त्यांचा रोजगार पण यामुळे बुडाला. म्हणजे कंपनीची ही स्ट्रॅटर्जी पण आपल्याला कशी वाटते? नाही, चुकीचं आहे ते. कंपनीचा जर दोष, कंपनीचे अधिकारी किंवा दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल ना, अटक होईल. कंपनीविरुद्ध कोण आक्षेप घेत आहे? हो. आता ही आज TCSमध्ये माझी माहिती अशी की जवळजवळ 1 लाखाच्या वर लोक एम्प्लॉईड आहे आज, जास्त असतील. बरोबर. ओव्हरसीज ऑपरेशन त्यांचं प्रचंड आहे. कंपनीच्या विश्वासार्हतेबद्दल कोणाला शंका नाही ना. आता तिथं काही लोकांनी घाण केली, कंपनीत बंद करणं चुकीचं आहे. मी मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करू की इथं जे मुलांचे बेरोजगार होणार आहेत त्यांना तरी TCS कंपनीला परत विनंती करू की तुमचं ऑपरेशन चालू ठेवा, जे दोषी असेल त्यांना काढून टाका, रिफाईन करा तुमची HR पॉलिसी की ज्यामुळे अशा प्रकार भविष्यात घडणार नाही.